पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात आरोग्य उपकेंद्रांच्या कामांमध्ये गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले. जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर सुमारे 20 कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे आणि अपूर्ण काम झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या कामांकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जागृती संखे यांनी दुर्लक्ष केल्याचाही आरोप होतोय. मार्च महिन्यात केवळ बिले काढण्यासाठी ठेकेदार आणि अभियंते सक्रिय होते, मात्र प्रत्यक्ष कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. पाणी पुरवठा, शौचालय दुरुस्ती, नळ योजना, संरक्षक भिंत यांसारखी कामे कागदावर पूर्ण दाखवली गेली, पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी फक्त रंगरंगोटी करून काम पूर्ण केल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी पाईपलाईन टाकूनही नळ बसवले गेले नाही, तर काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या खाली उतरवूनही पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. जुन्या साहित्याला रंग देऊन नवीन काम दाखवण्याचा प्रकारही समोर येतो. या सर्व कामांसाठी सुमारे 1,10,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता, मात्र हा निधी बोगस अंदाजपत्रकांच्या माध्यमातून लाटण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. कामाच्या ठिकाणी माहिती फलक नसल्याने पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान या उपकेंद्रांमध्ये कार्यरत डॉक्टर आणि परिचारिका यांनाही मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असल्याचं समोर येतं. आणि या पार्श्वभूमीवर पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी विक्रमगड तालुक्यातील विकास कामाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी अशी मागणी ग्रामस्थांसह जनतेचा वलीचे संपादक विजय घरत यांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी होणार का, दोषींवर कारवाई होणार का आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा कधी होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.